महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। सिल्लोडमध्ये धक्कादायक घटना समोर आली। आई बापानेच दत्तक घेतलेल्या मुलीची हत्या केली आहे। 4 वर्षीय मुलीच्या अंगावर चटके देऊन खरं तर हत्या करण्यात आलेली आहे। आरोपी दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात आहे। आज सुबह पुलिस थाने सिल्लोड में हमारे पास एक एमएलसी आई थी, जिसमें एक 4 साल की बच्ची को अलग अलग जगहों पे चोट लगी हुई थी और उसकी डेथ हो गई। कुछ समय बाद जब वो रुग्णालय पहुंची तब तक उसकी डेथ हो चुकी थी। इंक्वेस्ट करके हमें ये समझ आया, इंक्वेस्ट पंचनामा से, कि उनको उनके पैर पे उनके अलग अलग हड्डियों की टूटने की हमें पता चली कि उन्हें पैर में चोट लगी है, उनके हाथ में चोट लगी है और उनके छाती में हड्डियां टूटी हैं। आस पड़ोस से पता किया तो समझ में आया कि उनके माँ और पिताजी पे थोड़ा संदेह हमें उत्पन्न हुआ है। इसके लिए हमने उन्हें अटक किया है। अतिशय धक्कादायक घटना आहे। खरं तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिल साबळे आपल्यासोबत जोडले गेलेले। अनिल, काय अधिकची माहिती आहे? 4 वर्षीच्या मुलीच्या अंगावर खरं तर चटके देण्यात आले आणि आई वडिलांनीच दत्तक घेतलेल्या मुलीची हत्या केलेली आहे। अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये बघायला गेलं तर म्हणजे आई वडील आणि पालक हे जे असतात हे आपल्या बालकाला, आपल्या बाल्याला कशा प्रकारे अत्यंत क्रूरपणे जी निर्गुण हत्या झालेली आहे, या हत्येचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि सिल्लोड शहरात हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे। त्याचं कारण असं आहे की सदरील जी बालिका आहे, या बालिकेला तिच्या ज्या पहिली जी मूळ आई आहे, या मूळ आईने तिचा जो सावत्र पिता होता, त्या पित्याने या मुलीला 5,000 रुपयामध्ये विकल्याची शक्यता समोर येत आहे, माहिती अशी समोर येत आहे आणि हा एक बालिका विक्री करण्यात आलेली आहे या ठिकाणी। आणि या प्रकारामुळे नंतर परत त्यांचा कुठला व्यवहार झालेला हे अजून पोलिसात तपासात निष्पन्न झालेलं नाही। परंतु हा या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की हा एक लहान बालक विक्रीचा एक मोठा रॅकेट या ठिकाणी समोर येण्याची शक्यता आहे। धन्यवाद अनिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अतिशय धक्कादायक घटना, 4 वर्षीय मुलीच्या अंगावर चटके देऊन हत्या केल्याची घटना घडली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।